मी घनश्याम सीताराम चापरे, राहणारा हुडकेश्वर। माझं असं प्रॉब्लेम आहे, सूरज गोजे व त्यांचे वडील यांना मी 11 तोळे सोने गहाण म्हणून दिले आणि 3 लाख रुपये घेतलेले होते। 2,40,000 रुपये कॅश मध्ये घेतले आणि 60,000 रुपये त्यांनी ऑनलाईन मला पाठवले। मी त्यांना मागे पुढे जरी झालं तरी व्याज पूर्ण दिलं। डिसेंबर 24 पर्यंत व्याज दिलेलं आहे आणि मी आता 1 वर्षापासून त्यांना सोनं परत मागतोय आणि पैसे देतो बा उरलेले, पण ते शिवीगाळी करत आहे आणि टाळाटाळ करत आहे आणि मला मारण्याची धमकी देत। मी 2020 ला 17 ऑगस्ट 2020 ला मी ते गहाण ठेवलं होतं। त्याच दिवशी त्यांनी पैसे दिले आणि स्टैंप पेपर वर लिखानी त्याच दिवशी झाले। मैंने कंप्लेंट किया पर वहाँ कोई सुनने को तैयार नहीं है। हुडकेश्वर में बार बार गया, हुडकेश्वर के जो PI आए उन्होंने भी हमको हकेल दिया। जैसे एक आदमी कुत्ते को कैसे हकेलता है उस हिसाब से हमको हकेल दिया। बोले आप चले जाओ, आपके हिसाब से काम नहीं होगा, हम देख लेंगे। नहीं हो गई, हमको बाहर भेजते थे वो वापस, और जो आरोपी है उनको बैठा के चाय पानी बढ़िया चालू था वहाँ। NC रजिस्टर, हाँ कॉपी आहे। माझा मुलगा सूरज गोजे हे नागपूर शहराचे शिवसेना शिंदेचे शहर अध्यक्ष आहे। त्यांनी तेच धमकी देऊन राहिले वारंवार। मी एकनाथ शिंदेचा माणूस आहे, माझं कोणी काही बिघडू शकत नाही। तुम्ही आमदारकडे जा, खासदारकडे जा, माझे कोणी उपडून भारे बांधू शकत नाही, या शब्दात त्यांनी बोललेलं आहे मला। मी हुडकेश्वरला केली कारण की माझा एरिया तोच होता। मी कमिशनर सरांकडे गेलो, पर्सनली मिळालो। त्यांनी 2 मिनिटं PI ला फोन लावला पण काही झालं नाही। मी निवेदन आपल्या गडकरी साहेबांकडे दिलं, फडणवीस साहेबांच्या सचिवालयामध्ये दिलं, पण कुठेच काही झालेलं नाहीये। माझी कोणीच ऐकत नाहीये। हे आता 1 महिन्याआधी शेवटी मी माझी माग एवढीच आहे, मला माझ्याकडे जे असेल पैसे मी द्यायला तयार आहे। 3 लाख रुपये परत देतो। माझे 11 तोळे सोनं त्यांनी परत करावं, कारण की 3 ते 4 महिन्यांनी माझ्या पोरीच्या लग्नाची तयारी सुरू आहे। अगर हे झालं नाही तर मी माझं काय होईल हे फक्त देव जाणो। त्याच्यामुळे माझी वारंवार तब्येत खराब होऊन राहिली। रात्री 1 वाजता मला हॉस्पिटलाइज जावं लागलं। मी यांच्याकडे तेच विचारायला गेलो की बा मी ते 3 लाख घेतले ते परत देतो, माझं सोनं द्या। कसलं सोनं विसरून जा, निघा इथून। नागपूर शहर अध्यक्ष असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे। म्हणे निघून जा, मी एकनाथ शिंदेचा माणूस आहे, तुमचं काही होऊ शकत नाही, काही गोल्ड परत मिळणार नाही। माझ्याकडे पुरावा आहे, आम्ही दाखवले त्यांना, आणि जे ट्रान्झॅक्शन आहे पैशाचे ते सुद्धा माझ्याकडे आहे। त्यांचं ऑफिस आहे जगन्नाथ बुधवारीला, तिथेच आम्हाला बोलावणं केलं त्यांनी आणि तिथे बोलूनही आम्हाला धमकी दिली। म्हणजे त्यांचे जे वडील आहे हे महाडगी नगरला राहत होते। आम्ही त्यांच्याकडे गेलो, मी, माझा मुलगा, माझी मिसेस, सारा गोल्ड घेऊन गेलो। त्यांनी 2,40,000 रुपये कॅश दिली आणि म्हणे उरलेले 60,000 आता नाही आहे, मी तुम्हाला ऑनलाईन करतो। आणि त्याच वेळेस आणि त्यांचे साडे जे आहे महिंद्रकर ते पण होते। तर त्यांनी सायंकाळी मला, हे 2020 ची गोष्ट आहे, मी 2024 पर्यंत, डिसेंबर 2024 पर्यंत त्यांना। नमस्कार, माझे नाव तुषार चापरे आहे। माझे पप्पा घनश्याम चापरे, आम्ही हे 2020 ला हे केलं होतं। जे काही पण पप्पांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळं झालं होतं। आता परेशानी अशी होऊन राहिली की आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांचे शब्द असे आहे की तुमचा सोनं मेला आणि तुम्ही हे सोडून द्या, पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही, नाहीतर पप्पांना खूप घाण शिव्या दिल्या। मी तेव्हा सोबतच होतो। त्यानंतर मी पर्सनली त्यांच्याशी बोललो, मोहन गोजेशी। त्यांनी मला सांगितलं की उद्या दुपारी 12 वाजता सूरज गोजेच्या ऑफिसमध्ये या। आम्ही सूरज गोजेच्या ऑफिसला गेलो। त्यानंतर सूरज गोजेंनी म्हटलं तुमच्यानी जे होते ते करा, तुमचं सोनं परत मिळणार नाही, हे शब्द त्यांनी म्हटलं। त्याच्यानंतर पप्पाचं BP वाढलं, त्या काही मेडिकल इश्यूज झाले त्यांचे, पण आम्ही मग ते नाही, त्यांचे न ऐकता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, कंप्लेंट लिहिली। तिथेही आम्हाला काही नाही मिळालं। आम्ही DSP सरांकडे गेलो, कमिशनर ऑफ पोलीसकडे गेलो, पण आम्हाला तिथूनही काही आम्हाला आउटपुट नाही मिळालं आहे। पूर्ण नाव मला नाही माहीत, पण सरनेम यादव आहे आणि आमचे जे फाईल हँडल करत होते त्यांचं नाव हिंगे म्हणून आहे। आणि मला दिल्लीला जॉब पण लागली होती। मी वर्क फ्रॉम होम घेऊन इथे आलो कारण की माझ्या पप्पाला धमकी भेटलेली होती की जास्त काही धमकी दोघांनी दिली आहे, मोहन गोजे आणि सूरज गोजे। मोहन गोजेंनी त्यांच्या घरी दिली, मोहन गोजेच्या घरी पप्पांना, आणि सूरज गोजेंनी त्यांच्या ऑफिसमध्ये दिली। सोनं नाही आहे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाल आणि जास्त तुम्ही काही हे कराल तर हातपाय तोडून फेकून देईन। आणि सूरज गोजेंनी पण तेच म्हटलं, आणि सूरज गोजेंनी ते पण म्हटलं की तुम्ही हे कराल तर हातपाय तर तोडीलच आणि तुमच्यानी जे होते ते करून बघा। आमची माग फक्त इतकीच आहे, आम्हाला फक्त आमचं सोनं पाहिजे। तुमचं जो काही आउटस्टँडिंग बॅलन्स होत आहे 3 लाख रुपये मुदत आहे, आम्ही द्यायला तयार आहोत। आमचं 11 तोळे सोनं आम्हाला परत करा। आज 13 ते 14 लाखाच्या जवळपास आहे एक्झॅक्ट। आजचं रेट रोज कमी जास्त होत राहते, पण 11 तोळे शार्प आहे। आणि माझी एकनाथ शिंदे सरांना विनंती आहे की जे काही पॉलिटिशियन आमच्यावर प्रभाव टाकत आहे ते न करे। मग पार्टी ऑफ प्रेशर, मी एकनाथ शिंदेचा माणूस आहे हे पण त्यांचे शब्द झालेले आहे। सूरज गोजे, मी एकनाथ शिंदेचा माणूस आहे, तुमच्यानी जे होते ते करून बघा। सूरज गोजेच्या
शहर अध्यक्ष नागपूर शिवसेना, मध्य नागपूर शिवसेना। हे আপনার হনক কামত লগাও আজই কল করক 1-800-313-1212 লো।